आज आपण ढोकळा कसा करणार आहोत साध्या पद्धतीने ते बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। आपण साहित्य बघून घेऊया। प्रथम आपण 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं खोबरं खिसून, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, मोहरी, हिंग आणि 1 इनोचं पॅकेट। हे पहा, आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। हे पीठ एकजीव करून घेऊया आपण, पण हे जास्त पातळ नाही करायचं। हे पहा, हे पीठ पूर्ण एकजीव करायचं। आता इनोचं हे अख्खं 1 पॅकेट ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। हे पहा, आता आपण हे इनो टाकले। आता हे अशा प्रकारे आपण पीठ हे करून घेतलेले आहे ढोकळ्यासाठी। हे बघू शकता तुम्ही, असं हे बघा। तेल आपण ह्याला आता लावून घेऊया भांड्याला। आपण इथे आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण ज्या भांड्यामध्ये आता तेल लावून घेतलं होतं त्याला आपण हे असं बेसन पीठ ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे, ज्यामध्ये आपण इनो टाकून मिक्स केलं होतं। आता इथं आपण पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये ही चाळण ठेवायची। चाळणीमध्ये हे असं ठेवायचं जे आपण मिश्रण एकजीव केलेलं आहे ते, आणि त्याला वरतून कवर करायचं। आपण आता ह्याला कवर करून घेतलेले। आता हे कमीत कमी 10 ते 12 मिनिटं ह्याला वाफवून घ्यायचं आपण। हे पहा, तुम्ही बघू शकता आता ढोकळा किती व्यवस्थित झाला। अशी सुरी आहे ना, तुम्ही ह्यात घालून बघायची। जे ह्याला जर काहीच नाही लागलं की समजायचं आपलं ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे। हे पहा तुम्ही, ह्याला आता काहीच लागलेलं नाही आहे, पूर्ण व्यवस्थित सुरी आपली आरपार बाहेर निघते। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ। पहा, आता आपण ह्यामध्ये 1 चमची मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की मग आपण पुढची क्रिया करायची, कारण मोहरी व्यवस्थित तडतडली तर आपल्याला ती चविष्ट लागते खाण्यासाठी। हे पहा, हिरवी मिरची आता आपण टाकून घेतली आहे, त्याला थोडंसं हिंग, आपण ह्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घेऊ। आपण हे मिश्रण ह्यामध्ये टाकून घेऊया ढोकळ्यावर आपल्या। हे बघू शकता तुम्ही। हे पहा, आता आपण हे मिश्रण ह्या ढोकळ्यावर पूर्ण आपलं पसरून घेतलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकून हे आता हा ढोकळा तुमचा खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे आपला हा मस्तपैकी ढोकळा बघा, घरगुती प्रकारचा सोप्या पद्धतीत घरातल्या साहित्यात बनवलेला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे।